धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार, जवळच्या व्यक्तीनेच बॉम्ब फोडला। एकीकडे माणिकराव कोकाटे प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या अजित पवारांना आणखीन एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता दादा गटातील पहिल्या फळीतील नेता भाजपाचे कमळ हाती घेणार अशा चर्चा रंगल्या आहेत। हा नेता म्हणजे धनंजय मुंडे होय। अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे धनुभाऊ आता भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालेलं असताना ज्या टायमिंगवर धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतली ते टायमिंग खूप महत्त्वाचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांचा दावा नक्की दुर्लक्षित करण्यासारखा नाही। कारण करुणा मुंडे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेक आरोप आहेत। वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड याला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि सुटका करून घेण्यासाठी धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेलेले असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडेला 100% मंत्रिपद परत भेटणार आहे आणि याच्यासाठी प्रयत्न जे आहे 15 दिवस अगोदर सुरू झालेला आहे। बहुतेक जे विधान अधिवेशन झालेलं आहे, अधिवेशनमध्येही त्यांना भेटणार होता मंत्रिपद, पण झाला नाही। पण आता आज जे महाराष्ट्रामध्ये जे कोकाटे भाऊ आहे त्यांच्या राजीनाम्याच्या जे घडामोडी सुरू आहे आणि जे धनंजय मुंडे आहे अमित शाह साहेबाकडून गेलेले आहे मंत्रिपदासाठी मागण्या करण्यासाठी आणि 100% त्यांना मंत्रिपद भेटणार आहे हे मला माहिती आहे। आणि जरी नाही भेटला तर धनंजय मुंडे परत बीजेपीमध्ये पण जाऊ शकतात, हे पण शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।